माय व का जपलाय हा बेवळा, कामाचा निर्णय धंद्याचा नी पडलाय महापदरी. सकाळचे 10 वाजून गेले पण बाई उठला नी हा का जपलाय कुंभकर्णासारखा. जाय ना बापा बरे उच्च डांगा करून, कमी तर कमी टेन्शन तर हलकं होईन माय. वय उठा म्हटलं 10 वाजले. काव माय काब उठत नी हा, मेला तर नाही? स्वास्थ्य बंद आहे याचा. हो माय वाटते गेला हा. माय 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 तर खरंच टेन्शन हलकं झालं. बेवळा गेला. गेला महा बेवळा नवरा गेला. अग गेला महा बेवळा नवरा गेला. आता माय टेन्शन हलकं झालं. धगधग कटकट दूर गेली, मी घराची मालकीन झाली. गेला माझा बेवळा नवरा गेला. अग गेला माझा बेवळा नवरा गेला. चालवा माय मी एवढी खुश झाली, आईला सांगणं विसरून गेली. बोलवा बहीण काय म्हणतीये, कसा का केला फोन? मी काय म्हणतेय मा तुले, बेवळा गेला? काय सांगते, कुठे गेला? घर सोडून गेला का? नाही ना मा, स्वर्गात गेला तो म्हटलं. बापरे चांगलं झालं व बहीण, तुझे टेन्शन गेलं. लय किद्रोल तर त्यानं तुले, बरं झालं गेला तो तर. मी काय म्हणते आता सर्व इकटूक करून चाललीये तू माझ्या घरी. व मा मी तसंच करते आता, वावर पण न घर पण विकून टाकते न चाललीये ते तुझ्या घरी. हो मग काय करशील बहीण, तू तिथं एकटी चाललीये जो आपल्या घरी. बरं बरं मा मी फोन ठेवते, डॉक्टरला तर सांगणं पडीन ना. हो बेटा ठेव फोन, मी पण तयारी करून येते. चांगलं झालं बहीण, लय टेन्शन हलका झालं माय. बेवळा गेला बापा. हॅलो बोला म्हटलं, काय होतं, कोण बोलतेय? डॉक्टर साहेब मी शकुंतला बोलते. म्हटलं महानवरा सकाळचा उठत पण नाही, बसत पण नाही, बोलत पण नाही. तुम्ही लवकर या घरी. बरं बरं घाबरा नको तुम्ही, मी येतो घरी. हा बोला काय झालं? पहा ना डॉक्टर साहेब, माणसाले सकाळचा उठत पण नाही, बोलत पण नाही. काय झालं बापा? तुम्ही स्वतःला सांभाळा, भाऊ राहिले नाही आता, भाऊ स्वर्गात गेले. माय 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 कसं सांभाळू आता मी, मले महानवरा गेला ना, तुम्ही म्हणता सांभाळून घ्या आता तुम्ही. काय भाऊ बापा चालला गेला रे तू आमच्या बहीणले सोडून, कसं होईन आता आमच्या बहीणचं? हो ना बहीण, पाहाय ना का झालतं बारे अजून भाऊचं. देवानं का त्याच्या जवळ बोलून घेवा भाऊले. जाऊ देव शकुंतला, लढू नको आता. जे झालं ते झालं, आपल्या हाती काय आहे, देवाच्या हाती आहे सर्व. असं का रडू नी बापा, बेवळा होता तर काय झालं, लय जीव लावे मले. तेव्हा पण पिऊन आला की म्हणे चाल सोनाराच्या घरी, किती सोनं घेऊन देऊ तुले, खिच्यात 1 रुपया कानार आहे. पण म्हणे तर सही की चाल सोनाराच्या घरी. हो ना बहीण, काय करते, पेनारायचं तसंच असते. खिच्यामध्ये 1 रुपया राहत नाही, पण मन लय मोठं असते त्याचं. मले समजत नाही आता काय करू, कशी राहू. देवानं मले काबर राहू दिली, मले पण गुण जाता. मी काय करू आता जगून. जाऊ दे व शकुंतला, रडू नको. रड्यानं का कोणी वापस येते. जाऊ दे, गेला तर गेला. चांगले लोक राहता नाही बहीण, ते लवकर चालले जाता. काय करती आता? तेच ना बहीण, तेच ना. सर्व लोकाले राहू दिले देवानं, आणि का मास नवऱ्याला गुण जावं. जाऊ दे ना व शकुंतला, रडू नको ना. तब्येत खराब होऊन जाईन तुही. पहिलेच तर बीपीची प्रॉब्लेम आहे तुले, बीपी वाढून जाईन तुही. वाढू दे ना, वाढली तर वाढली. माणूसनी तर मी काय करू जगून, मरू दे ना मला पण. मी माणसाला म्हणो दारू पिऊ नको रे, दारू पिऊ नको रे. ऐकलं नाही ते ना, दारू पायीच मेला माणूस. व बहीण, दारू पिऊन कोणी मरते का? माणूस तर केव्हाचाच पेतोय, त्याला तर काहीच झालं नाही बारे. ते नुसतं निमित्त लागून जाते की दारू पिऊन मेला, नाही तर माणसाला तर काहीच होत नाही दारू पिऊन. हा मग का त्याले पण मारती बापा. अव बहीण, काय झालं जवाई बापूले, कसे का गेले तुले सोडून? उठा ना जवाई बापू, उठा ना. तुम्ही चालले गेले, आता कसं होईन महालेकचं, कोण पोशीन महालेकले. जाऊ देवा मा, रडू नको तू. जे झालं ते झालं, ये बस इथं. काय रडू नी बापा, एकच एक जवाई चालला गेला ना सोन्यासारखा, कसं होईन आता महालेकचं.
मग मा काय करते आता, देवा पुढे कोणाची काही चालते का? त्याचा बुलावा आला की सर्वाला जाणं पडते. मग देवाले का मास नवरा दिसवा, दुसऱ्याचे नवरे होते ना का? हाव ना बहीण, काय करती, देव चांगल्याच लोकायला नेतो वरे. चांगल्या लोकांची देवाला गरज असते, म्हणून देव चांगल्या लोकायला त्याच्याजवळ बोलवतो. महानवरा मले म्हणे, सकाळी वरण बट्टीनं वांग्याची भाजी बनवजो, केव्हाची खाल्ली नाही मीन, न का सकाळी चालला गेला मले सोडून. वरण बट्टीनं वांग्याची भाजी तर माणसाले पण लय आवडते, पण कोणाचं लग्नच नाही होत आहे आता, तर काय खाईन? पोरीस भेटता नाही पोरायले, काय लग्न करतीन बिचारे, न काय खावडतीन वरण बट्टीनं वांग्याची भाजी. मी काय म्हणतोय म्हटलं, 4,000 रुपये लागतात, 4,000 रुपये पाहिजे. बरं बरं, थांबा मी आणून देते तुम्हाला. पाय व जास्त पैसे मोडजो नको, कमी कमी पैसे खर्च कर. पैशाचा व्यवहार तू याचपाशी ठेव, पैशाचा व्यवहार कोणाला देऊ नको. हो तू टेन्शन नको घेऊ, मी कोणाजवळ एक खडकू पण देणार नाही. तेच म्हणते मी तुले. चाल मग बहीण, आमू जाता, तू टेन्शन नको घेऊ आता, जे झालं ते झालं. जे आपल्या भाग्यात राहते ते होते, भाग्याच्या पुढे जावा ते का? बरं बरं, जा ना बहीण तुम्ही, मी आहे ना तिला सांभाळायले. चाल व बहीण, चाल ना मग, घरनं वावर तुझ्या नावावर करणं पडीन ना. बरं बरं, चाल मग, मी कागदपत्र घेते. बोला, काय होतं? वावरनं घर नावावर करायचं होतं म्हटलं मला. बरं बरं, वहीन ना, विकणारा कोण आहे म्हटलं? विकणारा तर कोणी नाही आहे का ब, विकणारा का ब पाहिजे? मग तुझ्या नावावर वावर कसं का वहीन? कोणी ना कोणी विकणारा तर पाहिजे. कोणाचं वावर नावावर करणार तुले, त्याची सही लागीन ना. काही पण बोलतोय का भाऊ, त्याची सहीन कशी का आणू, तो तर मेला ना. बरोबर म्हणतोय व तो भाऊ, मी तुला त्याकरता म्हणू, तुझ्या नवरा मराच्या पहिले वावर तुझ्या नावावर करून घे. तू ना ऐकलं नी? पाय ना आता, सर्वच गेलं ना, वावर बी गेलं, घर बी गेलं आणि नवरा बी गेला. बरं बरं, म्हणजे तुमचा नवरा मेला का? हो ना बापा, महानवरा मेला, महानवऱ्याचं वावर महानावर करणार. बरं बरं, असं आहे का ते? दावा मग, मृत्यू प्रमाणपत्र दावा. पाहिलं भो, 8 दिवस झाले बारे नवरा मारायले, बाई वावर नावावर करायला आली बी. म्हणून म्हणतोय, पेनी बंद करा, कोणी कोणाचं नाही. वय टाकल्या, तुले काय करायचं आहे, वावर नावावर कर तू महालेखच्या. बरं बरं, करतो ना, थांबा जरा. हे घ्या, सैन मारा इथं. बरोबर मारजो बहीण, नाही तर काम रुकून जाईन तुझं. मारली, घ्या म्हटलं, पहा. बरं बरं, जा तुम्ही, घर न वावर तुमच्या नावावर झालं. वय उठणं, 6 वाजले ना, पाणी भरणं. माय व म्हणजे स्वप्न होतं, मला वाटलं गेला का बेवळा.